नमस्कार मंडळी. अहो गाताय ना, गायलंच पाहिजे. अहो गाताय ना, गायलंच पाहिजे. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे तुमचं मनापासून स्वागत करत आहे. मंडळी, गाताय ना, अहो गायलंच पाहिजे. तुम्ही आता म्हणाल मॅडमनी आज हे नवीन काय सुरू केलं. तर आज आपण आपल्या चक्रांबद्दल जी माहिती घेतो आहे त्याच्या पुढील चक्र घेत आहे विशुद्ध चक्र. हे चक्र कुठे असतं, याचं तत्त्व कोणतं, असंतुलित झाल्यावर काय होतं आणि त्याच्यावरचे उपाय, हे सगळं आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता हे विशुद्ध चक्र हे कुठे असतं, तर आपल्या हा गळ्याच्या इथे स्थित असतं. यालाच थ्रोट चक्र असंही म्हणतात. यालाच काही जण फिल्टर पण म्हणतात. फिल्टर का म्हणतात ते सांगते. विशुद्धी म्हणजे विषाची शुद्धी करणारं असं हे चक्र. इथे विषाची शुद्धी केली जाते. हे विष आपल्या शरीराच्या खाली पण येऊ देत नाही आणि वरही येऊ देत नाही. असं हे चक्र महत्त्वाचं कार्य करतं. या चक्राच्या अधिपत्याखाली थायरॉइड ग्रंथी, श्वासनलिका, अन्ननलिका, हा सगळा दातांचा जबडा, हा जो दातांचा आकार, परत मानेचे हे मणके, हे खांदे, हे सगळे या चक्राच्या अधिपत्याखाली येतात. तसंच या चक्राचा रंग आहे निळा, आकाशी निळा. आणि याचं प्रतीक आहे तर 16 पाकळ्यांचं कमळ. आणि ह्याचं तत्त्व आहे आकाशतत्त्व. तर हे जर असंतुलित झालं तर तुमच्या, आता मी जे वर्णन करते तुम्हाला आजूबाजूला दिसेल की असे बरेच जण असतात की त्यांना बोलता येत नाही नीट. बोलताना आत्मविश्वास नसतो. अगदी 4 चौघात बोलायचं म्हणतं तरीसुद्धा त्यांची भंबेरी उडते. परत तोत्रेपणा असतो ह्यांच्या बोलण्यामध्ये. तोत्रेपणा किंवा अडखळत बोलणे, किंवा एकदम मोठ्याने बोलतात आणि नंतर हळूहळू आवाज कमी होत जातो. किंवा हे याच्या उलट पण होतं की आधी हळू आवाज आणि नंतर खूप मोठा आवाज बोलतात आणि बोलताना यांच्या तोंडातनं थुंकी बाहेर पडते. तर हे सगळं जे आहे हे इथलं जे विशुद्ध चक्र आहे हे असंतुलित झाल्यामुळे होतं. तुम्ही बघता की ह्या चक्राच्या अधिपत्याखाली थायरॉइड ग्रंथी येते. थायरॉइड ग्रंथीसुद्धा आपल्या शरीरातले महत्त्वाच्या भागांवर नियंत्रण करते. तेव्हा या चक्राला, विशुद्ध चक्राला संतुलित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर कसं करायचं, तर अगदी सोपा आहे उपाय आणि तुम्ही अगदी येता जाता करू शकाल. तर बाहेर मोकळ्या हवेत जा, आकाशाकडे अगदी निरखून बघा, एकटक बघा आणि आकाशाचा निळा रंग, आकाशी रंग आपल्यामध्ये शोषून घ्या. शक्यतो ज्यावेळेस असेल निळा रंग परिधान करा आणि निळ्या रंगाचे वस्त्र घाला आणि त्या प्रकारे योग्य आहार पण घ्या. आणि मगाशी मी म्हटल्यासारखं की येता जाता गाणं म्हणायचं. गाणं म्हटल्याने तुमचं विशुद्ध चक्र लगेचच संतुलित होतं. आता मी तर गायक नाही असं तुम्ही म्हणाल, तर अगदी कोणी काही म्हणू लक्ष द्यायचं नाही. आपल्याला जसं जमेल तसं मोठ्याने गाणं म्हणायचं. सगळ्यात अगदी छान सांगू का उपाय, भजन म्हणा. याच्यामध्ये एक अध्यात्म पण होतं, देवाचं नामस्मरण पण होतं आणि भजनामध्ये इतका निर्भेळ आनंद मिळतो. याच्यामध्ये ईर्ष्या नसते, चुरस नसते. एक देवाचं नामस्मरण करत भजन म्हणायचं. ज्यांना शास्त्रीय संगीत आवडत असेल त्यांनी सारेगमपधनिसा याचा रियाज करा. ज्यांना भावगीत तसं भावगीत म्हणा, पण म्हणत राहा. गाणं म्हणण्याने तुमच्या विशुद्ध चक्र लगेच संतुलित होतं. अजून एक तुम्हाला सांगते की आपला या विशुद्ध चक्राचा बीज मंत्र आहे हम. तर हा हम कसा म्हणायचा, तर हम हम हम
असं तुम्ही हा बीजमंत्र म्हणा. ह्याच्यासाठी मुद्रा पण आहे, पण तुम्हाला एकाच वेळेस खूप होईल. आपण मुद्रांचं नंतर बघूया, मी परत व्हिडिओ करीन. तर तुम्ही अगदी साध्या ध्यान मुद्रेत म्हणेल तर हे आपलं आकाशतत्वाचं हे बोट आहे, हे जोडून जरी तुम्ही हम, हे पहा असं असं जोडलं आकाशतत्व आणि असं हम हम, हे जे हात आहे हे मांडीवर ठेवा. मी तुम्हाला दाखवण्यासाठी वर धरले आहे. तर असा हम मंत्राचा तुम्ही जप करा आणि त्याबरोबर हम म्हणताना तुम्हाला इथे स्पंदनं जाणवतील आणि लगेचच तुमचं विशुद्ध चक्र संतुलित व्हायला तुम्हाला मदत होईल. आणि तुम्हाला ह्याचे रिझल्ट्स तुम्हाला अगदी लवकर कळतात बरं का. अगदी म्हणजे 15-20 दिवसात तुम्हाला लगेच आपलं संतुलित झालं असं पण कळेल. ज्यांना निवेदन करायचं, अँकरिंग करायचं आहे, त्यांनीसुद्धा कार्यक्रमाला जायच्या आधी या विशुद्ध चक्रावर ध्यान केलं तर त्यांचं अँकरिंग अतिशय उत्कृष्ट होतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि तसंच जे गायक आहे त्यांनीसुद्धा विशुद्ध चक्रावर ध्यान करून त्यांचं गाण्याची मैफिल छान गाजवावी. तर असं हे विशुद्ध चक्र तुमचं संतुलित राहो. तुम्हाला आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा हं. आणि ह्याच्या पुढचे आपण अजून व्हिडिओ बनवणार आहेत, डिटेलमध्ये बनवते. पण आत्ता तुम्हाला बेसिक एवढं नॉलेज खूप आहे आणि हे तुम्ही नक्की करा, बघा फायदा होतो. परत एकदा मनापासून धन्यवाद.